सुधाकर उत्तमराव पवार यांनी सर्व नाल्यांचे JCPने नाल्या वगैरे साफ केल्या आणि तिथंच त्यांचा कचरा ढेर तिथंच ठेवलेला आहे। 8 दिवसापासून 15 दिवसापासून यांनी आतापर्यंत हे ढेर काढलेले नाही आहे। त्याच्यामुळं पुन्हा डबलनं हे ढेर नालीत चालले आणि ते नाल्या जाम होऊ राहिले आहे। त्यामुळे नालीची साफसफाई बरोबर होत नाही आणि प्रशासन व नगरसेवक येतात, फोटो काढतात आणि चालले जातात। हे यांचं मला समजत नाही की ठेकेदाराशी यांचं काही साठगाठ आहे का। त्यामुळं प्रशासनाने लक्ष देऊन याच्यावर त्वरित कारवाई करून काम करण्यात यावं ही सर्वांना विनंती। विलासनगर लोअर लाईन मध्ये सर्व रस्ते वगैरे सर्व तोडताड करून ठेवलेले आहे। लहान लेकराला नाल्यात पडू राहिले। आतापर्यंत रस्ते लावण्यात आलेले नाही आहे। म्हणे की 2 दिवसात रस्ते लागून जाईल, पण आतापर्यंत 15 दिवस झाले तरी पण आतापर्यंत रस्ते लागले नाही, नाल्याची साफसफाई झाली नाही बरोबर। आणि त्यामुळं लहान लेकरं वसात असल्यामुळं लहान लेकरं नाल्यात पडू राहिले। तरी पण आतापर्यंत नगरसेवकांना काही जाग येऊ राहिला नाही। अनेकदा सांगू राहिलो की बा रस्ते कवा लागणार, परंतु सांगते की उद्या लागणार, परवा लागणार, आणि हे लोक आजपर्यंत हे काम करू राहिले नाही। त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे सुधाकर उत्तमराव पवार कडून की प्रशासनाने लक्ष देऊन याच्यावर रस्ते व नाल्यावर लक्ष देऊन काम करावे। लहान लेकराला तकलीफ झाली नाही पाहिजे, लहान लेकरं नाल्यात पडले नाही पाहिजे। आज काच आहे, काटे आहे, जे बी काही वस्तू नाल्यात पडलेले असते त्याच्यामुळं नाल्याचं दुर्गंध वाढू राहिली। त्यामुळं लहान लेकराच्या व्यवस्थेसाठी त्वरित रस्त्याची सुविधा करून नगरसेवकांनी हे काम पूर्ण केले पाहिजे। ही नगरसेवकाला मी माझी विनंती आहे की साठगाठाचे धंदे सोडा आणि जनतेला काय त्रास होऊ राहिला, प्रभागाला काय त्रास होऊ राहिला त्याच्यावर लक्ष देऊन काम करा। ही माझी सर्व 4 नगरसेवकाला विनंती आहे।